IPL 2025 मध्ये अखेर चेन्नई सुपर किंग्स विजयाच्या मार्गावर परत आली। लागोपाठ 5 मॅच गमावल्यानंतर सीएसकेने लखनौचा 5 विकेटने पराभव केला। चेन्नईला आणखी एक पराभवाचा धक्का बसेल असं वाटत असतानाच धोनीने 236.36 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत विजय खेचून आणला। धोनीने 11 बॉलमध्ये नाबाद 26 रन केले, यात 4 4 आणि एका सिक्सचा समावेश होता। धोनीने मारलेली ही एकमेव सिक्स एका हाताने मारली होती। धोनीशिवाय शिवम दुबेनेही महत्त्वाची खेळी केली। दुबेने 3 4 आणि 2 6च्या मदतीने 37 बॉलमध्ये नाबाद 43 रन केले। याशिवाय सचिन रवींद्रने 37 तर शेख रशीदने 27 रनची खेळी केली। लखनौकडून रवी बिश्नोईला 2 विकेट मिळाल्या। याशिवाय एडम मार्करम, आवेश खान आणि दिग्वेश राठी यांनी एक विकेट मिळवली। शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 24 रन हवे होते, पण दुबे आणि धोनीने शार्दुल ठाकूरच्या ओव्हरमध्ये तब्बल 19 रन घेतले आणि चेन्नईला विजयाच्या आणखी जवळ नेला। या सामन्यात चेन्नईचा कर्णधार MS धोनीने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि लखनौला 20 ओव्हरमध्ये 166 रन्स आणि 7 विकेटपर्यंत रोखला। लखनौकडून कर्णधार ऋषभ पंतने 49 बॉलमध्ये 63 रन केले, तर मार्शने 30 रनची खेळी केली। चेन्नईकडून पथिराणा आणि जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या। खलील अहमद आणि अंशुल कंबोजला 1 विकेट घेण्यात यश आलं। चेन्नईने या सामन्यात विजय मिळवला असला तरी पॉइंट्स टेबलमध्ये मात्र कोणताही फरक पडलेला नाही। चेन्नई अजूनही शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे। चेन्नईने आतापर्यंत 7 मॅच खेळल्या असून यातल्या 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला, तर 4 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं। दुसरीकडे लखनौ 7 सामन्यांमध्ये 4 विजय आणि 3 पराभवांचा 4थ्या क्रमांकावर आहे।